नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वार शुक्रवार 17 एप्रिल 2026 या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या. तर बघा, अमावस्या ही प्रारंभ होत आहे गुरुवारी रात्री 8:11 आणि समाप्ती होत आहे शुक्रवारी 17 एप्रिलला सायंकाळी 5:22. तर या दर्श अमावस्याला चैत्र अमावस्या असं देखील म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण दहीभाताचं 5 ते 6 अत्यंत प्रभावी असे उपाय बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला अमावस्या तिथी ही बाहेरची बाधा, वाईट बाधा, करणी बाधा, निगेटिव्ह ऊर्जा, घरातले वास्तुदोष काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर पितृदोष असेल, प्रखर पितृदोष, तर तो कमी होतो. जसं आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येला माता लक्ष्मीची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील वास्तुदोष, वाईट बाधा काढून टाकण्यासाठी देखील अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय करावे लागतात. तर तुम्ही या अमावस्येला उपाय केला म्हणून पुढच्या अमावस्येला करायचं नाही असं नाही. प्रत्येक अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे आहेत. दहीभाताचे अगदी छोटे छोटे परंतु अत्यंत असे प्रभावी उपाय आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, जी अमावस्या आहे ही चैत्र अमावस्या म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्यामुळे, शुक्रवारी पूर्ण दिवसभर असल्यामुळे तुम्ही जे पण काही उपाय करणार आहात ते तुम्ही संपूर्ण दिवसभर शुक्रवारी करू शकतात. तर बघा, या दिवशी मोठमोठ्या यात्रा देखील असतात आणि ही अमावस्या देखील मोठी असल्यामुळे आपण आवर्जून या अमावस्येला आपले वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष किंवा इतर जे काही दोष असतील ते कमी करण्यासाठी महिलांनी घरात हे उपाय आवर्जून करावेत. पुरुषांनी देखील हे उपाय केले तरी काही हरकत नाही. तर बघा, आपल्याला थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे. मीठ न घालता अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आपण जो घरामध्ये खायला भात करतो तो भात आपल्याला उपायासाठी कधीच वापरायचा नसतो. उपायासाठी आपल्याला हा भात थोडा वेगळा शिजवून घ्यायचा असतो, अळणी भात. तर तुम्ही जर का 4 ते 5 उपाय करणार असाल तर थोडा जास्तीचा भात तुम्ही शिजवून घ्या आणि शिल्लक राहिलेला भात हा घरातल्यांनी खायचा नाही, तो टाकून द्यायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला पितृदोष कमी करण्यासाठी एक उपाय करायचा आहे. दहीभाताचा उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला दुपारी 12 वाजेच्या दरम्यान एका वाटीमध्ये भात घ्यायचा आहे. थोडंसं त्यावरती दही घालायचं आहे, आंबट दही घालायचं. दही भात आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर टाकायची. हे गोड पाणी आपल्याला आपल्या पितरांसाठी घराच्या बाहेर एखाद्या उंच भिंतीवरती ठेवायचं आहे. तुमच्या घराच्या छतावरती तुम्ही किंवा गॅलरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल. तुमच्या घराला पत्रे असेल तर पत्र्यावर तुम्ही ठेवू शकतात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता. तर बघा, यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही. आपण आपल्या पितरांची, पूर्वजांची सेवा प्रत्येक अमावस्येला केलीच पाहिजे. जो प्रत्येक अमावस्येला पितरांची सेवा करतो त्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही. तर बघा, पितृदोष जर का लागला तर यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. कितीही पैसा कमवला तरी तो स्थिर राहत नाही. जसं की विवाह न जमणे, घरात भांडणं होणे, शिक्षणात अडथळे, नोकरीमध्ये अडथळे, आजारपण येणं, अशा बऱ्याच प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतात. आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी थोडासा का होईना दहीभात हा घराच्या बाहेर उंच भिंतीवरती किंवा छतावरती दुपारी तुम्हाला 12 वाजेच्या सुमारास दहीभात तुमच्या पूर्वजांना स्मरण करून ओम पितृदेवाय नमः म्हणत कावळ्यासाठी हा घास आपल्याला ठेवायचा आहे. मग कावळा आला किंवा इतर पक्ष्यांनी हा भात खाल्ला तरी पण चालेल, परंतु आपण पूर्वजांना स्मरण करून कावळ्याला हा घास ठेवायचा आहे. यानंतरनं दुसरा उपाय म्हणजे बघा, आपल्याला थोडासा दहीभात घ्यायचा आहे आणि हा दहीभात आपल्या घराच्या बाहेरून 4ही कोपऱ्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. थोडासा दहीभात घ्या, तो एकत्र करा आणि आपल्या घराच्या बाहेर जे काही 4ही कोपरे आहेत त्या 4ही कोपऱ्यावर आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतरनं दुसरा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आपल्या मुलांना जर का दृष्ट लागले असेल, मुलं किरकिर करत असतील, हट्टी चिडचिड करत असतील, ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील, खूप हट्टीपणा करत असतील, बाहेरची बाधा झाली असेल, नजर दोष असेल, तर आपल्याला दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये तुमच्या घरामध्ये जितकी मुलं असतील तितक्या मुलांवरून तुम्हाला दहीभात हा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. 2 मुलं असतील, 2 मुलांसाठी वेगळा वेगळा दहीभात हा घ्या
वेगळ्या वेगळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो नंतर एकत्र करून तुम्हाला तो घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. याने देखील आपल्या मुलांना लागलेली जी काही नजर असेल ती निघून जाते. त्यानंतरनं बघा, संध्याकाळी आपल्याला घरात जर का खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष असेल आपल्याला दही भात घ्यायचा आहे. 1 वाटी घ्या, द्रोण घ्या किंवा पत्रावळी घ्या किंवा कागद घ्या, यामध्ये दही भात घ्यायचा आहे. तो दही भात आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व रूमच्या भिंतीला टच करायचा. त्यानंतरनं आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, उंबरठा आहे, त्यावरून आपल्याला हा भात 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ म्हणत. 3 वेळा किंवा 7 वेळा तुम्ही उतरवून घ्या. खालून वरून खाली वरी या पद्धतीने गोल उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला हे करत असताना आपल्या घराला जर का कुणाची एडापिडा नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे, ज्यांनी लावली असेल ती त्यांच्याकडे जाऊ दे असं म्हणायचं. आणि हा दहीभात आपल्याला एखाद्या उखरड्यावरती किंवा मोकळ्या रस्त्यावर किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. उपाय करत असताना आपल्याला कोणाशीच बोलायचं नाही. त्यानंतरनं आपण हा दहीभात ठेवायला जातो त्यावेळेस देखील बोलायचं नाही. येताना मागे फिरून बघायचं नाही. येताना देखील कोणाशी बोलायचं नाही. आल्यावर हातपाय धुवून घ्यायचं आणि मग घरात यायचं आहे. त्यानंतरनं जर का आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादं वयोवृद्ध व्यक्ती असेल, सारखी आजारी पडत असेल, खूप दवाखाना केला, अजिबात फरक पडत नसेल, सगळे करून बघितले, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, नॉर्मल येत असतील, नॉर्मल रिपोर्ट येत असतील, तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीवरून देखील व्यक्तीला देखील बाहेरची बाधा झालेली असू शकते, म्हणून तुम्ही अशा व्यक्तीवरून देखील दहीभात घ्यायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला दहीभात घ्यायचा. त्या व्यक्तीला पूर्व पश्चिम तोंड करून बसवायचं. त्या व्यक्तीवरून 7 वेळा हा दहीभात उतरवून घ्यायचा आहे. हे करत असताना कोणाशी बोलायचं नाही. त्या व्यक्तीवरून दहीभात उतरवत असताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. किंवा या व्यक्तीला किंवा त्यांचं जे नाव असेल त्यांना तुम्ही ज्या नावाने बोलत असेल ते नाव घेऊन म्हणायचं की यांना जर का कोणाची एडापिडा झाली असेल, बाहेरची बाधा झाली असेल तर ते निघून जाऊ दे. कोणी लावली असेल तर ते निघून जाऊ दे. एडापिडा कोणाची इथून आली असेल तर ते तिथे निघून जाऊ दे असं म्हणायचं. आणि तो दहीभात देखील आपल्याला एखाद्या बाहेर लांब ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मोठ्या झाडाखाली मोकळ्या जागेवर ठेवून यायचं आहे. कोणाच्या पायाखाली पायदळी येईल अशा पद्धतीने हा भात ठेवू नका. कोणाला त्रास होईल अशा ठिकाणी देखील हा दहीभात ठेवायचा नाही. अत्यंत असे प्रभावी उपाय आहेत. हे उपाय आपण अमावस्येच्याच दिवशी करू शकतो आणि याने 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. उपाय करताना फक्त आपण दहीभात ठेवून आल्यावर मागे वळून बघायचं नाही, नाहीतर पुन्हा ती इडापिडा तुमच्या मागे पुन्हा घरात येऊ शकते. उपाय करताना कुणाशी बोलायचं नाही. येताना किंवा आल्यावर घराच्या बाहेर हातपाय धुवायचं आणि मग घरामध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे घरात जर का एखादं मूल आजारी पडत असेल, किरकिर करत असेल, बाहेरची बाधा झाली असेल तर त्या मुलावरून देखील सेम अशा प्रकारे दहीभाताचा तुम्हाला उतारा करायचा आहे. तर याच पद्धतीने आपल्याला ठेवून यायचं आहे. अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहेत. तर हे उपाय आपण आवर्जून करायचे आहेत. जर का तुमच्या मुलांना नजर लागली नसेल तरी देखील तुम्ही हे उपाय करू शकता. त्यांना नजर दृष्ट लागू नये म्हणून देखील तुम्ही हे उपाय करू शकतात. स्वतःसाठी उपाय करायचा असेल तर स्वतःसाठी देखील आपण हा उपाय अमावस्येला करू शकतो. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.